नव्या दिवसाची नवी बातमी। शहरातील गुंतवणूकदारांना महिन्याला 4, 7 ते 10% दराने परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपावरून कोरेगाव पार्क येथील इन्फोसिस शेअर मार्केट कंपनीचे मालक भूपेश अशोक दीक्षित वय वर्ष 42 यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे शहरातील एका महिला फिर्यादीसह अनेक नागरिकांना शेअर मार्केट गुंतवणुकीत मोठा नफा मिळवून देण्याचं आश्वासन देण्यात आले होते। गुंतवणूक केल्यास दरमहा ठराविक टक्केवारीने परतावा देण्याचे सांगून संबंधितांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम उभारण्यात आली। सुरुवातीच्या काही महिन्यात परतावा देऊन गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यात आला, मात्र त्यानंतर मूळ रक्कम तसेच नफा परत न करता गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल झाली आहे। या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता 2023 तसेच महाराष्ट्र ठेवीदाराच्या हितसंबंध संरक्षण अधिनियम 1999 चे कलम 3 आणि 4 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय। या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून पोलीस निरीक्षक उत्कर्षा देशमुख या तपास करीत आहेत। ही कारवाई पोलीस अप्पर आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शुभदा संके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। पोलिसांचे आव्हान इन्फोसिस शेअर मार्केट कंपनीमार्फत परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याचा संशय असल्याने इतर नागरिकांनी संबंधित कागदपत्रे आणि पुरावे घेऊन आर्थिक गुन्हे शाखा पुणे शहर येथे संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।